आपला गॅप गेलेला आहे. मध्ये आपण महामंगळसूत्र घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग साधारण महिना गेला. कारण मागच्या 22 एप्रिलला आपण माझा क्लास 22 एप्रिल आणि आज आहे 19 मे म्हणजे जवळपास 1 महिना गेला आणि 1 महिन्यामध्ये मोठा गॅप पडलेला आहे. तेव्हा 22 एप्रिलचं नोट्स तुम्ही काढा आणि त्या ठिकाणी आपण महामंगळसूत्राची काही प्रकरणं घेतलेली आहेत. मला वाटतं 6-7 प्रकरणं झालेली पदं झालेली आहेत आणि पुढची जी पदं आहेत, ती आता आपल्याला आज पूर्ण करायचं आहे. भलेही आता 1 अर्धा तास गेलेला असला, तरी उर्वरित वेळेत आपण 10 वाजेपर्यंत महामंगळसूत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा सर्वांनी 22/4/22 या तारखेची नोट्स काढायच्या आहेत किंवा वही काढायची आहे आणि लगेचच आपण मग महामंगळसूत्राच्या विषयाला सुरुवात करूया. मागच्या वेळेस मला वाटतं 7 पदं झालेली आहेत. तुमच्या पुस्तकातलं पान क्रमांक 35 वर महामंगळसूत्र आहे आणि महामंगळसूत्रातलं 7वं पद झालेलं आहे आणि 8व्या पदापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तेव्हा सर्व जॉइन झाले असेल तर आपण आता वेळ न दवडता सुरुवात करूया. मागच्या 22/4च्या क्लासमध्ये महामंगळसूत्राची पार्श्वभूमी, त्याचा संदर्भ आणि त्याचा सगळा इतिहास आपण सांगितलेला आहे आणि त्याचप्रमाणे पहिली 7 पदं जी आहेत, त्या 7 पदांची सगळी माहिती, त्याचा शब्दार्थ, त्याचं व्याकरण आणि त्याचा अनुवाद या दृष्टीनं आपण संपूर्ण 6-7 पदं बघितलेली आहेत आणि आता 8वं पद आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून सर्वांनी पान क्रमांक 35 काढायचं आहे आणि 8वं पद आपण आता सुरुवात करत आहोत. आठवं पद आहे. सर्वांना आवाज येतोय ना? आवाज येतो हो सर. माझा? हो सर. हो हो सर. सर. हो, व्यवस्थित आहे सर. ओके, आवाज येतो. ओके, ओके. चला, ठीक आहे. तर 7व्या पदापर्यंत आपण मागच्या 22 तारखेला 22 एप्रिलला अभ्यास केलेला आहे. आता 8वं पद घेऊन आपण पुढे जात आहोत आणि ते 8वं पद असं आहे. आरती विरती पापा मद्यपानाच संयमो अपमादोच धम्मेषु एतं मंगलमुत्तमं. पुस्तकाप्रमाणे 8वं पद आहे म्हणून 8 क्रमांक टाका आणि 2 ओळी सोडा. आपण काय केलेलं आहे मागच्या भागामध्ये, मागच्या तासामध्ये, की अनुक्रमेनुसार आपण पद ही जी मंगल आहेत, मंगल कर्म आहेत, कुशल कर्म आहेत, ही प्रोग्रेसिव्ह रूपामध्ये घेतलेली आहेत आणि मला वाटतं आपण 18 क्रमांकापर्यंत आलेलो आहोत. अनवज्जानी कम्मानी इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि हे जे 7वं पद आहे, 8वं पद आहे, या 8व्या पदामध्ये आता 19 क्रमांकाचं मंगल आपल्याला पुढे प्रोग्रेसिव्ह रूपामध्ये घ्यायचं आहे. 1 ते 18 पर्यंत आपण महामंगळसूत्रामधली मंगल कर्म जी आहेत, कुशल कर्म जी आहेत, ती आपण बघितलेली आहेत. म्हणून पद क्रमांक आहे 8. 2 ओळी सोडून ते नंतर लिहा आणि प्रोग्रेसिव्ह मध्ये जे मंगल कर्म आहे ते आहे 19. म्हणून हे जे पद आहे या पदाचा 19वा मंगल लिहायचं आहे. 19वे मंगल लिहित असताना त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आरती विरती पापा. 19 म्हणा आणि लिहा आरती विरती पापा. आरती इथे मूळ शब्द आहे रती. रती म्हणजे रत आणि रत म्हणजे कार्यरत, म्हणजे मग्न असणे. आणि आरती, आ हा उपसर्ग लागलेला आहे आणि त्यामुळे आ अधिक रती अशा अर्थाने आरती शब्द झालेला आहे आणि त्याचा अर्थ आहे अखंडपणे. आरती अखंडपणे. मराठीतला जो आरती शब्द आहे त्या आरती शब्दाचा याच्याशी संबंध नाही, हे कृपया सर्वांनी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. कारण मराठीमध्ये आरती शब्द प्रचलित आहे. एखाद्या देवाची आरती जी केली जाते ती आरती आणि या आरतीचा काही संबंध नाही. म्हणून याचा उच्चार जो आहे तो आरती, आरती असा नाहीये, आ अधिक रती. आ हा उपसर्ग आहे, मूळ धातू आहे रती
रती म्हणजे रत होणे, कार्यरत होणे, मग्न होणे, अखंडपणे. आरती अखंडपणे. आणि पुढे आहे विरती. त्याच्यात सुद्धा वि अधिक रती म्हणजे विरती म्हणजे विरक्ती म्हणतो आपण, ज्याला निवृत्ती म्हणतो किंवा अलिप्तपणा. विरती निवृत्ती किंवा अलिप्तपणा. आरती अखंडपणे आणि विरती अलिप्तपणे, निवृत्तपणे, निवृत्त. मग कशासाठी निवृत्त व्हायचं, कशातून निवृत्त व्हायचं? अखंडपणे निवृत्त व्हायचं आहे, कायमस्वरूपी निवृत्त व्हायचं आहे. तर पुढे शब्द आहे पापा. पापा म्हणजे पापकर्मापासून कायमची निवृत्ती घ्यायची आहे. म्हणून आरती विरती पापा याचा अर्थ लिहा, पापकर्मापासून कायमची निवृत्ती घेणे, पापकर्मापासून कायम अलिप्त होणे. पापकर्म कुठलं असतं? तर वाईट कृत्य जे असतं, वाईट कर्म जे असतं, अकुशल कर्म जे असतं, हे कर्म करायची नाही असा संकल्प करायचा. वाईट कर्म करणार नाही, अकुशल कर्म करणार नाही असा संकल्प जो करतो, त्याच्यासाठी हे म्हटलेलं आहे आरती विरती पापा. तो अखंडपणे किंवा कायमस्वरूपी या पापकर्मातून निवृत्त होतो. म्हणून म्हटले आहे आरती विरती पापा. 19चं मंगल कर्म आहे. पापकर्मापासून कायमची निवृत्ती घेणे. 20वं आहे पुढचं. मद्यपानाच संयमो. मद्यपाना मद्यपान च आणि संयमो नियंत्रण करणे. म्हणजे काय? मद्यपानावर नियंत्रण करणे. मद्यपान म्हणजे काय? जे गुंगी आणणारे पेय आहेत, नशा आणणारी पेय आहेत, त्याच्यापासून कायमची निवृत्ती घेणे, न करणे, त्याच्यावर संयम ठेवणे. आता संयम हा जो शब्द वापरलेला आहे, हा इथे पाली या अर्थाने पाली भाषेतला शब्द आलेला आहे. संवरो मूळ शब्द आहे आणि संवरोचा संयमो हा पर्यायी शब्द आहे. त्यामुळं आपल्याकडे काय झालेलं आहे, की मग इथे अभ्यास करताना लोक म्हणतात, की बुद्धांनी सांगितलं आहे मद्यपानाचं संयमो. संयमो सांगितलं आहे म्हणजे संयम करायला सांगितले आहे, सोडायला सांगितलं नाही, बंद करायला सांगितलं नाही, तर संयम ठेवायला सांगितलेला आहे. आपण आपल्या बुद्धीनुसार अर्थ घेतो आणि त्याच्यातून पळवाट शोधायचा प्रयत्न करत असतो. परंतु संयमो या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे नियंत्रण करणे, कायमस्वरूपी बंद करणे. काय बंद करणे? मद्यपान करणे किंवा नशापान करणे हे बंद करणे. मद्यपानाचं संयमो, मद्यपान नशापान न करणे. का न करणे? कारण आहे त्याला. हे जे नशापान आहे किंवा थोडक्यात आपण म्हणू की दारू आहे. मद्यपान म्हणजे दारू. आता मद्य मद्य म्हटलेलं आहे, तर मद्य म्हटलं की आपल्याकडे दारूच येते. मग दारू न पिणे याचे दुष्परिणाम जे आहेत आणि याचे फायदे जे आहेत, ते कुणाला आहेत? तर याच्यावर आपण विचार केला पाहिजे. याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, की जे मद्य बनवतात त्यांचा फायदा होतो. कारण मद्याचे जे कारखानदार आहेत, ते लखपती झालेले असतात, उद्योगपती असतात. कारण त्यांचा फायदा होत असतो. म्हणजे मद्यपान आपण करतो, तेव्हा काय होतं, तर कारखानदाराचा फायदा होतो, उत्पादकाचा फायदा होतो. मग उत्पादकाचा फायदा झाला, की तो उत्पन्न केलेले जे आहे ते कशात भरतो? बाटलीमध्ये भरतो. म्हणजे बाटल्या बनवतात, बाटल्यांचा जे कारखाना आहे, त्यांचा फायदा होतो. जे बाटलीवर रॅपर लावलं जातं वेगवेगळ्या दारूंच्या नावाचं, त्या रॅपर बनवणाऱ्याचा फायदा होतो. आणि मग त्या बाटल्या खाली विक्रेत्याकडे पाठवल्या जातात. विक्रेते सुद्धा त्याच्यात कमिशन घेऊन ते विकतात. म्हणजे विक्रेत्याचाही फायदा होतो. म्हणजे दारू पिणारा माणूस कोणाचा फायदा करतो? विक्रेत्याचा फायदा करतो. रॅपर किंवा लेबल लावणाराचा फायदा करतो. बाटली बनवणाराचा फायदा करतो आणि उत्पादकाचा फायदा करत असतो. आणि पुढे, पुढे मात्र स्वतःच्या शरीराचा नाश करून घेत असतो. जे क्रॉनिक असतात दारू पिणारे, जे ॲडिक्ट झालेली मंडळी असते, त्या मंडळींना वेगवेगळ्या व्याधी जडलेल्या असतात आणि त्याच्यामुळे ते शरीराचा नाश करतात आणि ती दारू फुकट मिळत नाही. ती विकतच घ्यावी लागते. म्हणून संपत्तीचा सुद्धा नाश करतात.
म्हणजे संपत्तीचा नाश झाला, दारू प्यायला लागला, की कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो. कलह निर्माण झाला, की नवरा-बायकोची भांडणं होतात. म्हणून कुटुंबाचाही नाश होतो आणि पर्यायाने सर्व सुखाचा सुद्धा नाश होत असतो. म्हणजे फायदा इतर लोकांचा होतो आणि नाश मात्र आपल्या स्वतःचा होत असतो. आपल्या संपत्तीचा नाश होतो, आपल्या शरीराचा नाश होतो, आपल्या कुटुंबाचाही ऱ्हास होतो. हे दुष्परिणाम आहेत आणि म्हणून बुद्ध म्हणतात, "मद्यपानाच संयमो." 21वा आहे, "अपमादोच धम्मेषु." अपमाद, आपण अपमाद वर्ग शिकलो. अपमाद म्हणजे जागरूकता आणि च म्हणजे आणि धम्मेषु. धम्मेषु म्हटल्यामुळे धम्मामध्ये, धम्मात, सप्तमीचं अनेक वचन. विभक्ती झाल्या का तुमच्या? सर्वांच्या हो विभक्ती झाल्या का शिकून? हो सर, हो, कालच झाली. चालू आहे. चालू आहे. ओके. सप्तमी विभक्ती असते. त्याच्यातलं एक वचन जो आहे तो सुप्रत्यय लागत असतो. त्याचा अर्थ होतो आतमध्ये. धम्मेसु, धम्मामध्ये. धम्मामध्ये सतत जागृत राहिलं पाहिजे. धम्म पालन करण्यामध्ये सतत जागृत राहिलं पाहिजे. अपमादोच धम्मेसु, धम्म पालन करण्यात सतत जागृत राहणे. धम्मामध्ये जागृत राहणे. जागृत राहणे म्हणजे काय? धम्म आचरण करताना कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा जोपासायचं नाही. आपल्याकडे एक असा विचार झालेला आहे, एक मनामध्ये अशी दृढ कल्पना झालेली आहे, की जो माणूस अंगाला पूर्ण राख लावून घेतो, जो माणूस कपाळाला भस्म लावून घेतो, जो माणूस भगवे कपडे घालतो, जो माणूस अंगावर रुद्राक्षाच्या माळा घालतो, मनगटावर रुद्राक्षाच्या माळा बांधतो आणि दाढी मिशी प्रचंड प्रमाणात वाढवतो, अशा माणसाचं रूप दिसलं, की आपण प्रभावित होतो आणि आपण म्हणतो किती धार्मिक माणूस आहे. पण असं जे धार्मिकत्व आहे भगवान बुद्ध त्याला म्हणतात हे सर्व वरवरचं आहे. अंतो जटा, बही जटा असं जे म्हटलेलं आहे ते सगळं वरवरचं आहे. हे अंधश्रद्धेकडे जाणारं आहे. म्हणून अपमादोच धम्मेषु, सतत जागृत जर राहायचं असेल, तर अंधश्रद्धेला अनुसरून कुठल्याही प्रकारचा धम्म पाळायचा नाही. धम्मामध्ये अंधश्रद्धा आणायची नाही. अंगाला राख लावायची नाही, दाढी-मिशा वाढवायच्या नाही, जटा वाढवायच्या नाही, रुद्राक्ष माळा घालायच्या नाही, भगवी वस्त्र परिधान करायची नाही. हे सगळं अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारं आहे. बुद्ध म्हणतात अशा पद्धतीने धम्माचं पालन करणं व्यर्थ आहे, चुकीचं आहे. आणि म्हणून अपमादोच धम्मेषु, जागृतपणे, सतत जागृतपणे मी विपश्यना करतो की नाही, मी उपवास पाळतो की नाही, मी पंचशिलाचं आचरण करतो की नाही, हे स्वतःला सततपणे जागृतपणे बघणं याला म्हटलेलं आहे अपमादोच धम्मेषु एतं मंगलमुत्तमं. ही सर्व जी 3 कारणं आहेत, आरती विरती पापा, मद्यपानाच संयमो, अपमादोच धम्मेषु, हे 3 कर्म या पदामध्ये सांगितलेली आहेत. पुढचं जे पद आहे ते पुढचं पद बघूया. 9वं, तुमच्या पुस्तकातलं 9वं. गारओच निवातोच संतुष्ठीच कतंयुता, कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं. 9वं पद आहे. 2 ओळी सोडा आणि प्रोग्रेसिव्ह मध्ये आपलं 22वं पद येईल. 22वं मंगल येईल. आपल्याला 38 मंगल पूर्ण करायचे आहेत. म्हणून आता 22वं मंगल जे आहे, गारओ, पाली शब्द आहे. गारओ म्हणजे गौरव करणे. गारओ, गौरव करणे. जो आपल्यासाठी आदरणीय आहे, ज्याने चांगलं काम केलेलं आहे, त्या चांगल्या कामाचा आपण नेहमी गौरव करत असतो. त्याला पुरस्कार देत असतो, त्याला हारतुरे घालत असतो, त्याच्या कामाचं गुणगान करत असतो. त्याला म्हटलेलं आहे गारवो, गौरव करणे. आणि अशी चांगली कामं केली, असा गौरव केला, की काम करणाऱ्याला सुद्धा प्रोत्साहन मिळत असतं, त्याला ऊर्जा मिळत असतं आणि त्याच्या हातून सतत चांगलं काम घडत असतं. म्हणून म्हटलेलं आहे गारओ, गौरव करणे. निवातो, निवातो नम्रता बाळगणे. नम्रता बाळगणे, निवातो नम्रता बाळगणे.
म्हणजे काय? विनयशील असलं पाहिजे, शील संपन्न असलं पाहिजे, स्वाभिमानी असलं पाहिजे. पण स्वाभिमान, शीलाचा स्वाभिमान जर असेल तर तो स्वाभिमान फक्त असला पाहिजे, तो अहंकार नसला पाहिजे. आपल्याकडे काय होतंय की शीलाचा स्वाभिमानच असतो, पण त्याबरोबर शीलाचा गर्व सुद्धा केला जातो. बुद्ध म्हणतात शीलाचा गर्व करू नये, फक्त शीलाचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. आणि मग जो जो चांगलं काम करतो असतो त्याच्या त्याच्या मनामध्ये निश्चितपणे नम्रता असली पाहिजे, नम्रता बाळगली पाहिजे, विनयशीलता बाळगली पाहिजे. बुद्धांचं एक अतिशय सुंदर असं वचन आहे. काय आहे? धम्मपदामध्ये ते वचन आलेलं आहे, अभिवादेन शीलिस्स नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्म वड्ढन्ति आयु वन्नो सुख बल. आयु, वन्न, सुख आणि बल. आयु म्हणजे आयुष्य, वन्न म्हणजे सौंदर्य, सुख म्हणजे सुख आणि बल म्हणजे सामर्थ्य. या 4 गोष्टी वाढतात. कुणाच्या वाढतात? अभिवादेन शीलिस्स. जो अभिवादनशील आहे, जो विनम्र आहे, जो नम्र आहे, त्याचे या आयुष्यामध्ये या 4 गोष्टी वाढतात. अशा पद्धतीचं हे पद आहे आणि त्याचा या निवातोशी संबंध आहे. निवातो म्हणजे नम्रता बाळगणे. 23वा आहे पद, 23वं कर्म आहे कुशल कर्म. निवातो, नम्रता बाळगणे. 24वं कुशल कर्म आहे संतुष्टी. संतुष्टीच कतयुता. संतुष्टी म्हणजे संतुष्टी, समाधानी. संतुष्टी म्हणजे संतुष्टी किंवा समाधानी. जे आहे त्यात समाधान मानलं पाहिजे. आणि जे आहे त्यात समाधान केव्हा होईल? जेव्हा तुमचं उत्पन्न आणि तुमचा खर्च याच्यामध्ये समन्वय जेव्हा साधला जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान मिळत असतं. आपलं उत्पन्न कमी असेल आणि आपला खर्च जर अधिक असेल, तर आपल्याला समाधान मिळणार नाही. म्हणून समाधानाची व्याख्या सांगताना असं सांगितलेलं आहे, की तुमचं उत्पन्न आणि तुमचा खर्च यांचा जर तुम्ही समन्वय साधला आणि मग थोडीशी बचत केली, त्याच्यामध्ये समाधान आहे. म्हणून संतुष्टी या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने असा येतो, की ज्याच्याकडे आपल्यापेक्षा अधिक आहे, त्याचा हेवा करू नये आणि ज्याच्याकडे आपल्यापेक्षा कमी आहे, त्याचा अवमान करू नये. अशा अर्थाचं सुद्धा एक बुद्ध वचन आहे. लक्षात घ्या, रिपीट करतो. ज्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त आहे, त्याचा हेवा करू नये आणि ज्याच्याकडे आपल्यापेक्षा कमी आहे, त्याचा अवमान करू नये. अशी वृत्ती जेव्हा ठेवाल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला समाधान लाभत असतं. आणि या संतुष्टीवर बाबासाहेबांचं एक आवडतं पद होतं. आरोग्यं परमालाभा संतुष्टी परमं धनं निब्बाणं परमं सुखं. आणि पुढे म्हटलेलं आहे संतुष्टी परमं धनं आणि निब्बाणं परमं सुखं, असं शेवटी म्हटलेलं आहे. याच्यातलं संतुष्टी जी आहे, बाबासाहेबांनी सगळ्या गाथा ज्या आहेत त्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढलेल्या आहेत. त्या हस्ताक्षरात लिहिलेलं माझ्याकडे एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हे जे पद आहे हे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संतुष्टी परमं धनं, संतुष्टी हे परमधन आहे, याला खाली अंडरलाईन म्हटलेलं आहे, की ज्याच्या आयुष्यात संतुष्टी नाही तो सतत दुःखी असतो. अशा पद्धतीने बाबासाहेबांना हे पद सुद्धा फार आवडतं पद होतं आणि त्या दृष्टीने त्याचाही त्यांनी अभ्यास करून त्याच्यावर नोट्स सुद्धा, मोठ्या नोट्स लिहिलेल्या आहेत. ते सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं. मुद्दा फक्त लक्षात ठेवायचा आहे, संतुष्टी कशात आहे? आपलं उत्पन्न आणि आपला खर्च याच्यामध्ये जेव्हा तुम्ही समतोल कराल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला संतुष्टी लाभत असते. एवढं फक्त यातून लक्षात घ्यायचं आहे. 25वा आहे कतयुता. उच्चार जो आहे तो युता आहे. कतयुता, कृतज्ञ असणे. 25वा मंगल कर्म कतयुता, कृतज्ञ असणे. कृतज्ञता कोणाविषयी ठेवायची? ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत, ज्याने आपल्याला मदत केलेली आहे, ज्याने आपल्याला आधार दिलेला आहे, ज्याने आपल्यावर संस्कार केलेले आहे, ज्याने आपल्याला शिक्षण दिलेलं आहे, असे आई-वडील आणि गुरुच्या प्रती कृतज्ञता ठेवायची असते. म्हणून त्याला म्हटलेलं आहे कतयुता म्हणजे कृतज्ञ असणे.
आई वडील आणि गुरुच्या प्रती सदैव कृतज्ञ राहणे हे आपल्याला शिकवलेलं आहे लहानपणापासून. तो शब्द इथे येतो, कृतज्ञता पाली शब्द. 26वं कुशल कर्म आहे कालेन धम्म सवनं. कालेन योग्य वेळी. कालेन काल अधिक येन असा तो शब्द तयार झालेला आहे. म्हणून कालेन योग्य वेळी. धम्म सवनं धम्म श्रवण करणे. योग्य वेळी धम्म श्रवण करणे. कालेन धम्म सवनं योग्य वेळी धम्म श्रवण करणे. मग योग्य वेळ कोणती याच्यावर सुद्धा बुद्धांनी मोठं व्याख्यान दिलेलं आहे या मंगलसूत्राच्या अनुषंगाने श्रावस्तीमधल्या वर्षावासामध्ये. आणि तिथे असं म्हटलेलं आहे की योग्य वेळ जी आहे ती पहाटेची वेळ असते, रात्रीची वेळ असते, एकांताची वेळ असते, विहारातली वेळ असते, वनामधली वेळ असते, अष्टमी, चतुर्थी आणि पौर्णिमेचे दिवस असतात. याला योग्य वेळ असं म्हटलेलं आहे. म्हणून कालेन धम्मश्रवणं म्हणजे योग्य वेळी धम्मश्रवण करणे, पहाटेच्या वेळी धम्मश्रवण करणे, विहारात बसून धम्मश्रवण करणे, जंगलात बसून धम्मश्रवण करणे, तसंच अष्टमी, चतुर्दशी आणि पौर्णिमा या दिवशी धम्मश्रवण करणे हे योग्य वेळ आहे. म्हणून कालेन धम्मश्रवणं योग्य वेळी धम्मश्रवण करणे. कालेन धम्मश्रवणं योग्य वेळी धम्मश्रवण करणे. कालेन योग्य वेळी धम्मश्रवणं धम्मश्रवण करणे. एक ओळ 2 ओळी सोडा. 10वं पद म्हणा. 10वं पद. खंतीच सोवचसता समनानंच दस्सनं कालेन धम्म साकच्छा एतं मंगलमुत्तमं. प्रोग्रेसिव्ह कुशल कर्म जे आहे ते येईल 27 आणि 27 आहे खंती. खंती म्हणजे क्षमा करणे, दुसऱ्याला क्षमा करणे. खंती क्षमा करणे. क्षमा कुणाला करायची? ज्याच्या हातून पाप घडलं असेल, ज्याच्या हातून आपला अपमान झाला असेल त्याला सुद्धा क्षमा करायची. म्हणजे वैऱ्याला सुद्धा क्षमा करायची. आपण इतरांना तर क्षमा करतोच, परंतु आपला जो वैरी असेल, जो आपल्याविषयी अकुशल विचार करत असेल, जो आपला द्वेष करत असेल त्याला सुद्धा क्षमा केली पाहिजे. या अर्थाने म्हटलेलं आहे खंती, क्षमा करणे. बुद्धांचं फार सुंदर वचन त्यामध्ये आहे धम्मपदामध्ये. नही वेरेन वेरानी समंतीथ कुदाचन अवैरेनेच समंती एस धम्मो सनंतनो. बुद्धांनी असं वैर जे आहे त्याला अवेर असं म्हटलेलं आहे. मैत्रीला अवेर म्हटलेलं आहे आणि वैराला आपण बघितलेलं आहे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. परंतु या अनुषंगाने वैराची सुद्धा वैराचं वैर घालवलं पाहिजे. बुद्ध असं म्हणतात वैर जो आहे त्याच्याशी कायमस्वरूपी वैर करण्यापेक्षा त्याच्याशी जर तुम्ही करुणेने वागले, त्याच्याशी जर तुम्ही प्रेम केलं, त्याला जर तुम्ही क्षमा केली तर खऱ्या अर्थाने वैर संपत असतं. म्हणून ते नाही वेरेन वेराणी असं म्हटलेलं आहे. आणि अतिशय चांगल्या चांगल्या कथा या उपदेशाच्या अनुषंगाने आलेल्या आहे. पुरण नावाचा भिक्षू भगवान बुद्धांच्या भिक्षू संघात होता. पहिलाच वर्षावास चालू होता आणि त्या ठिकाणी हा पुरण 3 महिने भगवंताच्या सहवासात राहिला. आणि मग संपूर्ण 3 महिने धम्मश्रवण केल्यानंतर बुद्धांनी सर्व भिक्षूंना आदेश दिला की तुम्ही आता बाहेर पडा आणि लोकांना धम्म समजावून सांगा. आणि हा पुरण जेव्हा बुद्धांपुढे येतो तेव्हा बुद्ध त्याला विचारतात की तू कोणत्या नगराकडे जाणार, कोणत्या दिशेला जाणार? तेव्हा हा पुरण सांगतो की मी अपरांत प्रदेशामध्ये जाईल. आणि मग बुद्ध त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला म्हणतात की अरे अपरांत प्रदेशामध्ये तू जाऊ नकोस.
कारण अपरांत प्रदेशातले लोक जे आहेत ते तुला मारतील, तुला शिव्या देतील, तुझा जीव घेतील आणि मग अशा वेळेस समजा त्यांनी तुला अपशब्द बोलले, तुला शिव्या दिल्या, तर तू काय करशील? तेव्हा हा पुराण असं म्हणतो, की भगवंत, मी असं समजेल, की अपरांत प्रदेशातले जे लोक आहेत, ते फार चांगले आहेत. ते मला मारू शकले असते, पण त्यांनी मला मारलं नाही, केवळ शिव्याच दिलेल्या आहेत, म्हणून ते लोक चांगले आहेत. बुद्ध पुढे असे म्हणतात, की समजा त्यांनी तुला मारलं, तर तू काय करशील? तेव्हा पुराण असं म्हणतो, की भगवंत, मी असं समजेल, की अपरांत प्रदेशातले लोक खूप चांगले आहेत. ते मला ठार मारू शकले असते, पण त्यांनी मला ठार मारलं नाही, केवळ थोडंफार मारलं, म्हणून ते लोक चांगले आहेत. बुद्ध पुढे म्हणतात, समजा त्यांनी तुला ठारच मारून टाकलं, तर तू काय विचार करशील? तू काय म्हणशील? तेव्हा हा पूर्ण असं म्हणतो, की भगवंत, तरीही मी असंच म्हणेल, की या अपरांत प्रदेशातील लोक किती चांगले आहेत. त्यांनी मला ठार मारून या जगण्याच्या परिस्थितीतून, या दुःखातून मुक्त केलेलं आहे आणि म्हणून ते खूप चांगले आहेत. थोडक्यात सारांश असा, की वैराशी सुद्धा वैर कमी करायचा असेल, तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्या मनात करुणेची भावना आली पाहिजे, प्रेमाची भावना आली पाहिजे. म्हणून या खंतीचा अर्थ इतका व्यापक आहे, क्षमा करणे. भगवान बुद्धांनी त्यावर खूप मोठे उपदेश केलेले आहेत. चला 28वं पद. 28वं कुशल कर्म. सो वचस्सता. सो वचस्सता. सला स ता. सो वचस्सता आज्ञाधारकपणा. सो वचस्सता आज्ञाधारकपणा. तुमच्यामध्ये जर कुणी विधी करणारे असतील किंवा असे विधी संस्कार करत असतील, तर आपल्याकडे विधींमध्ये हे महामंगलसूत्र म्हटले जातं बऱ्याच वेळा. आणि तिथे ह्या स्ववचस सताचा उच्चार सत्ता असं केलं जातं. अनेक विधी करताना मी भिक्षूंकडून किंवा विधीकर्त्यांचं जेव्हा प्रोनाउन्सिएशन ऐकतो, तेव्हा ते स्ववचस सत्ता, सत्ता असं म्हणतात आणि सत्तेचा अर्थ शासनाशी जोडतात, सत्ता मिळण्याशी जोडतात. तेव्हा इथे सत्ता शब्द नाहीये, सता शब्द आहे. वचस सता. स्ववचस सता म्हणून उच्चार करताना सुद्धा अशाच पद्धतीनं करायचं आहे. स्ववचस सता. आज्ञाधारकपणा आणि आज्ञा कुणाच्या पाळायच्या, आज्ञा पाळायच्या आहेत. आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत, जे आदरणीय आहेत, त्यांच्या आज्ञा पाळायच्या आहेत. त्यासाठी म्हटलेलं आहे. बुद्धांनी हे कुशल कर्म सांगितलं आहे. आपण आज्ञाधारक असलं पाहिजे. सुवचस्सता, आज्ञाधारकपणा. वडिलांचे आदेश जे नेहमी आपण शिरसावंद मानलं पाहिजे. कारण ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपल्याला सन्मार्ग दाखवत असतात. आपल्यावर चांगले संस्कार करत असतात. म्हणून आई-वडिलांच्या आणि गुरूंच्या आज्ञा पाळलेल्या पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे सोवचस्सता. पुढचं आहे 29. 29 आहे समनानंच दस्सनं. समण म्हणजे श्रमण. दस्सन म्हणजे दर्शन. समणानंच दर्शनं, समणाचे दर्शन होणे. हे सुद्धा एक कुशल कर्म आहे. श्रमणाचे दर्शन घेणे हे सुद्धा लाभदायी असतं. म्हणून म्हटलेलं आहे समणानंच दर्शनं, श्रमणाचे दर्शन. बुद्धांच्या काळामध्ये जे भिक्षू होते, जे श्रेष्ठ पदाला पोहोचलेले होते, जे स्थवीर होते, जे बोधिसत्व झाले होते, जे अरहंत झाले होते, असे जे श्रमण होते, त्यांचं दर्शन हे सुद्धा आपल्याला लाभदायी ठरायचं, लाभदायी असतं. काही लोकांचं दर्शन आपण आजही बघतो, की आपल्याही कुटुंबामध्ये आपले नातेवाईक येतात, आपले प्रिय व्यक्ती येतात, तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर आपल्याला आनंद होत असतो. तशाच प्रकारचा आनंद श्रमणाचं दर्शन घेतल्याने सुद्धा होतो. ही त्या काळातली धारणा होती. कारण त्या काळातले लोकं तितके शीलसंपन्न होते, तितके अभिवादनशील होते, तितके चांगल्या प्रकारचं वर्तन करणारे होते आणि धम्माचाही अभ्यास करणारे होते. अशामुळे अशा श्रमणांचं दर्शन घेणं हे निश्चितच लोकांना आनंददायी वाटत असे, लाभदायी वाटत असते. त्या अर्थाने म्हटलेलं आहे, समणानंच दर्शनं, श्रमणाचे दर्शन घेणे. 30वं आहे,
कालेन धम्म साकच्छा. कालेन योग्य वेळी. मागचं जे पद बघितलं आपण त्याच्या म्हटलेलं आहे कालेन धम्म सवणं. योग्य वेळी धम्म श्रवण करणे. आणि इथे म्हटलेलं आहे कालेन धम्म साकच्छा. साकच्छा म्हणजे चर्चा. कालेन योग्य वेळी धम्म साकच्छा धम्म चर्चा. कालेन धम्म साकच्छा योग्य वेळी धम्म चर्चा करणे. कालेन धम्म साकच्छा योग्य वेळी धम्म चर्चा करणे. आता योग्य वेळ कोणती धम्मचर्चा करण्यासाठी? जसं मी सांगितलं की धम्म सवणं. योग्य वेळ कोणती आहे? पहाटेची आहे. योग्य वेळ कोणती आहे? जंगलातली आहे. योग्य वेळ वनातली आहे. योग्य वेळ चतुर्थी आहे, चतुर्दशी आहे, पौर्णिमा आहे, अष्टमी आहे. तसं इथे कालेन धम्म साकच्छा योग्य वेळी धम्मचर्चा करावी. भगवान बुद्धांच्या परिव्रज्येमध्ये किंवा पवज्जा वथूमध्ये 75 सेखीय नावाचा प्रकार आहे. तुमच्यामध्ये जर कोणी श्रमण झालेला असेल तर श्रमणाची दीक्षा घेताना त्याला 75 सेखीय सांगितले जातात. मग ते 75 सेखीय सांगत असताना कुणाबरोबर धम्मचर्चा करावी याच्याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे बुद्ध त्या ठिकाणी असं म्हणतात की ज्याच्या हातात शस्त्र आहे त्याच्याशी धम्मचर्चा करू नये. ज्याच्या हातामध्ये काठी आहे त्याच्याशी धम्मचर्चा करू नये. जो सतत आपल्या पुढे पुढे चाललेला आहे त्याच्याशी धम्मचर्चा करू नये. आणि जो भुकेला झालेला आहे त्याला सुद्धा धम्म सांगू नये. हे तर प्रचलित वचन आहे की भुके पोटी भजन ना होय, असं काहीतरी एक पद आहे. त्यामुळे भुकेल्या माणसाला सुद्धा धम्म सांगू नये, भुकेल्या माणसाशी सुद्धा धम्मचर्चा करू नये, अशा प्रकारच्या वेळा आहेत. आणि म्हणून योग्य वेळ कोणती आहे? जर जो शांत मनाने, शांत आहे चित्ताने, ज्याचं पोट भरलेलं आहे, जो शांतपणे बसलेला आहे, ज्याच्या हातात कुठलेही शस्त्र नाही आहे, अशा माणसाला धम्म सांगितला पाहिजे. वाहन चालवणारा जो आहे त्या वाहन चालवणाऱ्याला सुद्धा धम्म सांगू नये. आपल्या पुढे पुढे जो चालतो आहे त्याला सुद्धा धम्म सांगू नये. तर हे प्रकार भगवंतांनी त्या 75 सेखीय मध्ये सांगितलेले आहेत. आणि त्याला म्हटलेलं आहे धम्म साकच्छा. धम्मचर्चा करण्याची सुद्धा योग्य वेळ असली पाहिजे. बुद्धांच्या काळामध्ये धम्मचर्चा केली जात असे. त्याला एक राजकीय चर्चा म्हणत असे आणि एक उपोषकाची चर्चामध्ये राजोवाद असं ते म्हटले मिलिंदपन्नमध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारे चर्चा करण्याच्या सुद्धा वेळा होत्या. चर्चा करण्याचे सुद्धा प्रकार होते, पद्धती होत्या. आणि त्यानुसार कालेन धम्म साकच्छा योग्य वेळी धम्मचर्चा करणे. हे सुद्धा एक उत्तम मंगल सांगितलेलं आहे 30व्या क्रमांकाचं. अशा प्रकारे हे जे पद आहे याच्यामध्ये 1 2 3 4 कुशल कर्म आलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं जे आहे ते आहे खंती. त्याच्यानंतर 28वा आहे सोवचसता. 29वा आहे समानानंच दर्शनं. आणि 30वा आहे कालेन धम्म साकच्छा. पुढचं पद घेऊया. 11वं पद. 11वं पद आहे 11 नंबर लिहा आणि 2 ओळी सोडा. तपोच ब्रह्मचर्यंच अरिय सच्चान दर्शनं निब्बान सच्ची किरियाच एतं मंगलमुत्तमं. 31वं लिहायचंय तपो. 31 क्रमांक म्हणायचा आहे. आणि कुशल कर्म आहे तप. सामूहिक तपश्चर्या करणे. तपो, सामूहिक तपश्चर्या करणे. या तपोला तप आणि तप म्हटलं तर वेगळा शब्द होतो आणि इथे तपो म्हटलेला आहे. तपो म्हणण्याच्या पाठीमागे बुद्धांचं सुद्धा एक चांगलं वचन आहे. समग्गानं तपो सुखो असं म्हटलेलं आहे. समग्गानं तपो सुखो म्हणजे सामूहिक तपश्चर्या करणे सुखकारक आहे. तुम्ही आता इथे जे 15-20 जण या व्याख्यानात आहेत, ही सुद्धा एक सामूहिक तपश्चर्या आहे. तुम्ही जे घरी अभ्यास करत आहात, या पाली कोर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, याच्यावर चिंतन मनन करत आहात, आपला वेळ देऊन इथे हजर होत आहात, ही सुद्धा एक तपश्चर्या आहे. आणि इथे जे 21 लोक दिसत आहेत, हे 21 एक संघ तयार झालेला आहे. म्हणून ती सामूहिक तपश्चर्या आहे. हे व्याख्यान ऐकणं, हे व्याख्यान लिहून घेणं, ह्या व्याख्यानावर चिंतन करणं, हे व्याख्यानाचा अभ्यास करणं,
हे सुद्धा एक तप आहे आणि ते तपाला म्हटलेलं आहे तपो म्हणजे सामूहिक तपश्चर्या. ध्यान साधना करणे ही सुद्धा एक तपश्चर्या आहे. ध्यान साधनेत परिपक्व होणे ही सुद्धा एक तपश्चर्या आहे आणि त्या अर्थाने बुद्धांनी हे उच्चार केलेला आहे, समग्गानं तपो सुखो. ते धम्मपदामध्ये आहे, पण इथे फक्त तपोच ब्रह्मचर्यंच, तप आणि ब्रह्मचर्य. तपश्चर्या केव्हा होईल? जेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यानुसार आचरण कराल तेव्हा. म्हणून 32वा लिहायचं आहे ब्रह्मचर्या. 32व लिहा ब्रह्मचर्या. ब्रह्मचर्या. इथे ब्रह्मचर्याचा अर्थ जो आहे तो संकुचित अर्थ घ्यायचा नाही. आपण काय समजतो की एखाद्याने लग्न केलं नाही म्हणजे तो ब्रह्मचारी आहे. म्हणून केवळ संसारिक ग्रस्त असेल आणि संसाराचा ज्याने त्याग केलेला असेल तो ब्रह्मचारी, असं एक अर्थाने आपण रूढार्थाने म्हणत असतो. परंतु ब्रह्मचर्य याच्यामध्ये केवळ कामवासनेचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मचर्य पाळणे एवढा अर्थ अभिप्रेत नाही. ब्रह्मचर्याचा असा संकुचित अर्थ न घेता ब्रह्मचर्य म्हणजे काय की पंचशिलाचं पालन करणे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं दुःशील आचरण न करणे, आपलं मन सतत निर्मळ ठेवणे आणि शीलाचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे, याला म्हटलेलं आहे ब्रह्मचर्या. असा हा व्यापक अर्थ आहे. केवळ कामवासनेचा असं नाही. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कामना निर्माण होत असतात. कामना म्हणजे इच्छा निर्माण होत असतात आणि मग त्या इच्छांची पूर्तता झाली नाही की मग आपल्याला दुःख होत असतं. म्हणून काम या शब्दाचा जो अर्थ आहे तो सुद्धा केवळ शारीरिक संबंध म्हणून काम नव्हे, तर काम म्हणजे वेगवेगळ्या कामना, काम म्हणजे वेगवेगळ्या इच्छा आणि त्याची जर ती पूर्णता झाली नाही तर मात्र माणसाला दुःख होत असतं. त्याला ब्रह्मचर्य असं म्हटलेलं आहे. इतका व्यापक अर्थ ब्रह्मचर्य या शब्दामध्ये आहे. केवळ तेवढाच अर्थ संकुचित न घेता आपण पंचशिलाचं पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. निर्मळ मनाने शुद्ध आचरण करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. शीलाचा भंग होणार नाही म्हणजे ब्रह्मचर्य होय. असा पद्धतीचा व्यापक अर्थ त्या ब्रह्मचर्य या 32व्या मंगल कर्मामध्ये आहे, कुशल कर्मामध्ये आहे. 33वा आहे अर्य सच्चानंद दर्शनं. वरती म्हटलेलं आहे समनानंच दर्शनं आणि इथे म्हटलेलं आहे अर्य सच्चान दर्शनं. अर्य सच्च, आपल्याला आपण जर सगळे धम्माचा अभ्यास करत असाल तर आपल्याला आर्य सत्य माहित असले पाहिजे. आर्य सत्य म्हणजे आर्य सत्य. आर्य सत्य किती आहेत कोण सांगू शकेल? किती आहेत आर्य सत्य? 4 आर्य सत्य आहेत. आणि कोणकोणते आहेत कोण सांगेल? क्रमाने सांगितलं पाहिजे. नुसते आर्य सत्य म्हणजे जे आठवलं ते सांगायचं असं नाही. आपण पाली भाषेचे आता विद्यार्थी आहोत, त्यामुळे जेव्हा आपल्याला दशपारमिता विचारल्या जातील, जेव्हा आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग विचारले जातील, जेव्हा पंचशील विचारले जातील, जेव्हा अष्टशील विचारले जातील आणि जेव्हा 4 आर्य सत्य विचारले जातील तेव्हा ते क्रमाने सांगता आले पाहिजे. त्यामुळे क्रमाने सांगू शकेल कोणी? 4 आर्य सत्य कोणते आहेत हे क्रमाने कोण सांगू शकेल? दुःख पहिलं आर्य सत्य आहे. दुःख म्हणजे दुःखाचं अस्तित्व. अस्तित्व हे पहिलं आर्य सत्य आहे. मग दुःखाचं अस्तित्व जर मान्य केलं म्हणजे काय? दुःख आहे म्हणल्यानंतर त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, म्हणजे कारण हे दुसरं आर्य सत्य आहे. पहिलं आर्य सत्य आहे दुःखाचं अस्तित्व. दुसरं आर्य सत्य आहे त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे आणि मग दुसरं कारण जर असेल, दुःख निर्माण होत असेल तर त्याचा निरोध सुद्धा होत असला पाहिजे. म्हणून निरोध हे तिसरं आर्य सत्य आहे. दुःखाचा निरोध हे तिसरं आर्य सत्य आहे आणि दुःखाचा निरोध करायचा असेल तर त्याचा काहीतरी मार्ग असला पाहिजे, म्हणजे मार्ग हे चौथं आर्य सत्य आहे. मराठीत सांगतो आहे. अस्तित्व पहिलं कारण, पहिलं दुःख आर्य सत्य, कारण दुसरं आर्य सत्य, निरोध तिसरं आर्य सत्य आणि निरोधाचा मार्ग हे चौथं आर्य सत्य. त्याला म्हटलेलं आहे दुःखं. त्याला म्हटलेलं आहे पालीमध्ये दुःखं. दुसरं सांगा सर.
पहिलं जे आहे ते दुःखाचं अस्तित्व, दुसरं आर्य सत्य आहे दुःखाला कारण असलं पाहिजे, म्हणजे कारण, दुःखाचं कारण. तिसरं आहे दुःखाचा निरोध. निरोध. आता निरोध हा जो शब्द आहे याचा सुद्धा आपल्याकडे वेगवेगळा अर्थ घेतलेला आहे मराठी भाषिकांनी, अनुवाद करणाऱ्यांनी. मुळामध्ये निरोध हा जो शब्द आहे त्याचा अर्थ नष्ट करणे अशा अर्थाने प्रचलित झालेला आहे. परंतु पालीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा पालीच्या अनुषंगाने विचार करताना निरोध या शब्दाचा अर्थ नष्ट करणे असा होत नाही. निरोध या शब्दाचा अर्थ होतो थांबवणे, रोखून धरणे, प्रतिरोध करणे, अशा अर्थाने निरोध शब्द आलेला आहे. आणि म्हणून दुःखाचा निरोध होतो म्हणजे काय होतं, दुःख थांबवलं जातं, दुःख रोखलं जातं, म्हणून त्याच्या अंगाने निरोध म्हटलेला आहे. दुःखाचा निरोध केला म्हणजे काय, की त्या क्षणापुरतं त्या दुःखाला आपण थांबवलं पाहिजे. आपण भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारलेला आहे. धम्म स्वीकारून आज 65 वर्षे झालेले आहे. आणि मग आपण सगळे बौद्ध धम्म स्वीकारल्यावर पूर्णतः दुःखातून मुक्त झालो आहोत का? नाही झालेलो आहोत. नाही म्हणजे झालं. दुःखाचा जो निरोध आहे तो निरोध क्षणिक निरोध असतो. दुःख ही प्रक्रिया माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाच्या जन्माबरोबरच चालत आलेली आहे. ती कधीच नष्ट होऊ शकत नाही पूर्णतः. म्हणून काय करता येतं, तर तिचा फक्त निरोध करता येतो, म्हणजे ती थांबवता येते. काही क्षणापर्यंत, काही काळापर्यंत तिला थांबवता येते, तिचा प्रतिरोध करता येतो. अशा अर्थाने निरोध या शब्दाचा अर्थ आलेला आहे. म्हणून निरोध हे तिसरा आर्य सत्य आहे. आणि निरोध जर करता येत असेल तर निरोध करण्याचे मार्ग आहेत. आणि तो मार्ग कोणता आहे? आर्य अष्टांगिक मार्ग, म्हणजे चौथा आर्य सत्य आहे दुःख निरोधाचा मार्ग. दुःखाचे अस्तित्व पहिलं आर्य सत्य, दुःखाचं कारण दुसरं आर्य सत्य, दुःख हे चौथं आर्य सत्य, असं क्रमवारी सांगता आलं पाहिजे. आणि पालीमध्ये त्याला म्हटलेलं आहे दुःखं, दुःखं समुदयं, दुःखं निरोधो, दुःखं निरोधो पटिपदा, पटिगामिनी पटिपदा, दुःख निरोध गामिनी पटिपदा. चौथा आर्य सत्य ज्याला पालीमध्ये म्हटलेलं आहे दुःखं, दुःख समुदयं, दुःख निरोधो, दुःख निरोध गामिनी पटिपदा. पटिपदा म्हणजे मार्ग. आणि पटिपदा मार्ग जो आहे तो कोणता आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणजे इथून पुढे हे लक्षात ठेवायचं आहे की 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे सलग आहेत. याच्यातलं जे चौथा आर्य सत्य आहे मार्ग, दुःख निरोधाचा मार्ग, तोच मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि आर्य अष्टांगिक मार्गामध्ये जे 8 सम्यक मार्ग सांगितलेले आहेत ते मार्ग दुःख निरोधाचे मार्ग आहेत, म्हणजे दुःख थांबवण्याचे मार्ग आहेत, दुःख रोखण्याचे मार्ग आहेत, दुःखाचा प्रतिरोध करण्याचे मार्ग आहेत, दुःख पूर्णपणे नष्ट करण्याचे मार्ग नाहीत. हे आपण या निमित्ताने लक्षात ठेवायचे आहे. आणि मग शेवटचा जे मार्ग सांगितलेला आहे तो सुद्धा आपल्याला माहित असला पाहिजे. कोण सांगू शकेल की आर्य अष्टांगिक मार्ग क्रमवारी कशी आहे? क्रमवारीने आर्य अष्टांगिक मार्ग कोण सांगू शकेल? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हे जे सम्यक 8 मार्ग घ्या आहेत ऐक. हे 8 मार्ग दुःख निरोधाचे आहेत. एवढं फक्त या निमित्ताने लक्षात ठेवायचे आहे. आणि तुम्हाला जर त्याची सखोल माहिती पाहिजे असेल तर हे जे आर्य अष्टांगिक मार्ग आहेत हे 3 भागामध्ये विभागलेले आहेत. आर्य अष्टांगिक मार्ग हा प्रज्ञा, शील आणि समाधी या 3 भागांमध्ये विभागलेला आहे. म्हणून तुमच्या माहितीसाठी थोडक्यात लिहूनच ठेवा की प्रज्ञा याच्यामध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे 2 मार्ग येतात. प्रज्ञा बरोबर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प असं लिहा. शील याच्यामध्ये 3 मार्ग येतात. सम्यक वाचा, सम्यक कर्म आणि सम्यक आजीविका. शीलामध्ये सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका. आणि समाधी जी आहे त्या समाधीमध्ये
सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. अशा पद्धतीने आर्य अष्टांगिक मार्गाची प्रज्ञाशील समाधीमध्ये विभागणी झालेली आहे. लिहिलं सर्वांनी? प्रज्ञेचं काय सम्यक दृष्टीनंतर? प्रज्ञेमध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. सम्यक संकल्प. आणि समाधीमध्ये जर सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती स्मृती आणि सम्यक समाधी. सम्यक श्रुती आणि सम्यक समाधी. थँक्यू. हा, अशा पद्धतीने आर्य अष्टांगिक मार्गाची या 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा गोंधळ असा झालेला आहे की मूळ शब्द जो आहे प्रज्ञाशील समाधी, परंतु आपल्याकडे काय झाले की समाधी बाजूला केली आणि प्रज्ञाशील करुणा, ही करुणा शब्द हा आपण मध्येच घुसवलेला आहे. तो मुळात बुद्धिझममध्ये नाही किंवा बुद्धिझमच्या त्रिपिटकामध्ये या अनुषंगाने नाही. करुणा ही निश्चितच आहे, परंतु ती दशपारमितांमध्ये येते. त्यामुळे इथे 3 जे आपले साधनं आहेत, प्रज्ञाशील समाधी ही मूळ साधनं आहेत. आता आपल्याकडे प्रचलित वाक्यप्रचार असा झालेला आहे की प्रज्ञाशील करुणा. आपल्याकडे लग्नपत्रिका छापायची झाली की त्याच्यामध्ये आपण प्रज्ञाशील करुणा टाकतो, ते चुकीचं आहे. खरं म्हणजे प्रज्ञाशील समाधी टाकलं पाहिजे, हे पण आपण या निमित्ताने लक्षात ठेवायचं आहे. ओके. आर्य सच्चान दर्शनं. ओके. 34 निब्बानं सच्ची क्रिया. निब्बान सच्ची क्रिया. निब्बान म्हणजे निर्वाण आणि सच्ची क्रिया साक्षात्कार. निब्बान निर्वाण आणि सच्ची क्रिया साक्षात्कार. जसं निरोध बुद्धांनी शब्द शोधला तसाच हा निब्बान शब्द सुद्धा बुद्धांनी शोधलेला आहे. आणि आपल्याकडे पुन्हा या निर्वाण निब्बान शब्दाची सुद्धा फार मोठी गल्लत झालेली आहे. मूळ निब्बान जो शब्द आहे ही एक बुद्धत्वाकडे जाणारी पायरी आहे, एक स्टेज आहे. आणि ते जे निब्बान आहे हे निब्बान माणसाला जिवंतपणेच प्राप्त होत असतं. निब्बानाकडे जातो म्हणजे काय की समाधीची अत्युच्च अवस्था जी आहे ती त्याला प्राप्त होत असते. त्या अवस्थेमध्ये राग, लोभ, मोह, द्वेष, मत्सर हे कुठलेही विकार ज्या अवस्थेमध्ये राहत नाही त्याला म्हटलेलं आहे निब्बान. आणि निब्बान हे बुद्धत्वाकडे जाणारी पायरी असल्यामुळे ती जिवंतपणे साध्य होत असते. परंतु त्या अवस्थेत जो निब्बाणाकडे गेलेला आहे तो इतका कृश झालेला असतो, तर तो सतत अंथरुणावरच पडून राहिलेला असतो. तो हलत नाही, डोलत नाही, थोडंसं खातो. अशा पद्धतीची ती अवस्था येते त्याला, शारीरिक अवस्था. आणि त्यामुळे त्या निब्बाणाला आपण काय म्हटलेलं आहे मराठीमध्ये? मृत्यू. आपल्याकडे काय म्हटलं जातं? निर्वाण झाले म्हणजे मृत्यू झाला. परंतु निर्वाणाचा खरा अर्थ मृत्यू नसून ती जिवंतपणेच प्राप्त होणारी एक अवस्था आहे आणि तिला निब्बाण म्हणजे विझणे अशा अर्थाने सुद्धा एक शब्दप्रयोग प्रचलित आहे, अर्थ प्रचलित आहे. आणि मग लिहिताना मात्र आपला गोंधळ होतो. पालीमध्ये निब्बाण शब्द जेव्हा आपण लिहितो तेव्हा पाली मधला खराब शब्द आहे. आणि मग निर्वाण झालं त्याचं मराठीमध्ये. मग निर्वाण म्हणजे काय? निर्वाण म्हणजे मृत्यू असा प्रचलित आणि न बाणाचा लावलेला आहे. मराठीमध्ये न बाणाचा जेव्हा लावला जातो तेव्हा निर्वाण शब्द तो मराठीमध्ये येतो आणि त्याचा अर्थ मृत्यू असा प्रचलित केलेला आहे. त्यामुळे निर्वाण या शब्दाकडे मृत्यू म्हणून आपण बघायचं नाही, तर निर्वाण ही एक प्रत्यक्ष साक्षात्कार होणारी अवस्था आहे, बुद्धत्वाकडे जाणारी अवस्था आहे. माझ्या एका लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की बुद्धत्वाकडे जाणाऱ्या 13 अवस्था आहेत. त्यामुळे उपासक, महाउपासक, त्याच्यानंतर मग तो थेर होतो, महाथेर होतो, मग तो बोधिसत्व होतो, अरहंत होतो, मग तो सकृतागामी होतो, अनागामी होतो. अशा ज्या अवस्था आहेत निब्बाण असं म्हटलं ती जिवंतपणेच प्राप्त होत असते. एवढं फक्त या निमित्ताने लक्षात ठेवायचं आहे. आणि तिचा साक्षात्कार होतो, ज्याला होतो ते एक कुशल कर्म आहे. म्हणून म्हटलेलं आहे निब्बाण सच्ची क्रियाच. निर्वाणाचा
साक्षात्कार होणे. निब्बानं सच्चिकिरिया च निर्वाणाचा साक्षात्कार होणे. त्यानंतर 12वं पद आहे. फुटस्स लोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं. 35वं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. 35. फुटस्स लोकधम्मेहि. फुटस्स स्पर्श होणे. स्पर्शाला फुटस्स स लागल्यामुळे चतुर्थी होते अनेक वचन आणि त्यामुळे स्पर्शाला. फुटस्स म्हणजे फुट म्हणजे स्पर्श. फुटस्स स्पर्शाला. लोकधम्मेहि. लोकधम्मेहि म्हणजे लोकस्वभाव. भगवान बुद्धांच्या उपदेशामध्ये माणसाच्या मनामध्ये 8 प्रकारचे स्वभाव निर्माण होत असतात. त्याला लोकधम्म असं म्हटलेलं आहे. लोकधम्म म्हणजे लोकस्वभाव, स्वभाव. आणि ते जे स्वभाव आहेत त्याची माहिती अशी सांगितलेली आहे की माणसाला यश मिळतं आणि अपयशही मिळतं. म्हणून यश अपयश हे 2 स्वभाव. माणसाची कधी लाभ होत असतो तर कधी हानी होत असते. म्हणून लाभ आणि हानी हे 2 स्वभाव. माणसाची कधी स्तुती केली जाते तर कधी निंदा केली जाते. म्हणून स्तुती आणि निंदा हे 2 स्वभाव. आणि माणसाला सुखही मिळतं आणि दुःखही मिळतं. म्हणून सुख आणि दुःख हे 2 स्वभाव. अशा प्रकारे 8 प्रकारचे स्वभाव आहेत. लोकस्वभाव म्हटलेला आहे. त्याला म्हटलेलं आहे लोकधम्म. लोकस्वभाव. यश अपयश, लाभ हानी, स्तुती निंदा आणि सुख दुःख हे 8 लोकस्वभाव आहेत. रिपीट करतो परत. यश अपयश, लाभ हानी, स्तुती निंदा आणि सुख दुःख हे 8 लोकस्वभाव आहेत. म्हणजेच लोकधम्म आहेत. आणि या लोकधम्माने काय होत असतं? या लोक स्वभावाच्या स्पर्शाने काय होत असतं? चित्त. पुढे म्हटलेलं आहे चित्त यस्य न कंपती. चित्त म्हणजे माणसाचं मन कंपित होऊ नये. चित्तं यस्य न कंपती. यस्य यामुळे, कंपती विचलित होणे. म्हणजे याच्यातले पहिले जे 4 आहेत की ज्याच्यामध्ये यश आहे, लाभ आहे, स्तुती आहे आणि सुख आहे. हे सगळे आनंद देणारे आहेत. परंतु आनंदाने सुद्धा आपण विचलित होता कामा नये असा अर्थ यामध्ये दिलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरे जे 4 आहेत त्याच्यामध्ये अपयश आहे, हानी आहे, निंदा आहे आणि दुःख आहे. याच्यामुळे सुद्धा खचून जाऊ नये. अशा प्रकारे कधी आपलं खचून जाण्याचं काम होतं, कधी आपलं आनंदित होण्याचं काम होतं. अशा वेळेस तटस्थता आपण ठेवली पाहिजे आणि त्या लोकधम्माचं पालन केलं पाहिजे. त्याच्यामुळे चित्त आपलं कंपित होता कामा नये, विचलित होता कामा नये. म्हणजे माणसाला यश मिळालं, लाभ मिळाला, स्तुती मिळाली, सुख मिळालं, तर त्यामुळे आनंदित होता कामा नये. आणि माणसाला अपयश आलं, त्याची हानी झाली, त्याची निंदा केली, त्याला दुःख आलं, तरी त्यामुळे विचलित होता कामा नये. चित्तं यस्य न कंपती. अशा कारणामुळे चित्त विचलित होऊ देऊ नये. कुटस्स लोकधम्मेहि चित्तं यस्य न कंपती अशोकं. 36वा आहे अशोकं. अशोक मूळ शब्द आहे शोक. शोक म्हणजे शोक, दुःख, परिदेव. आणि त्याला हा उपसर्ग लागला. अशोकं म्हणजे शोकरहित जगणे. आपल्या आयुष्यामध्ये जे विकार आहेत ते सोडून देणे, त्यांचा त्याग करणे,
आपल्याकडे जर कधी तृष्णेची अपूर्तता झाली की माणसाला दुःख होत असतं. आपल्या प्रियजनाचा वियोग झाला की माणसाला दुःख होत असतं. आपल्याला अप्रिय लोकांचा सहवास लाभला तरी सुद्धा दुःख होत असतं. आपण ज्याची ज्याची इच्छा केली ते तर जर मिळालं नाही तरी दुःख होत असतं. अशा वेळेस या सर्वांचा त्याग करून शोकरहित जीवन जगणे, त्याला म्हटलेलं आहे अशोकम. अशोकम, शोकरहित जीवन जगणे. सल्लसुत्त नावाचं एक सुत्त आहे, त्याच्यामध्ये याच्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि माणूस शोक करत असतो. आपला प्रिय माणूस गेला, आपल्या जीवनात अतिशय अप्रिय अशी घटना घडली की माणूस आक्रोश करत असतो, माणूस रडत असतो. त्याच्या रडण्याचे सुद्धा प्रकार बुद्धांनी सांगितलेले आहे. बुद्ध म्हणतात की माणूस 3 प्रकारे रडत असतो. जेव्हा त्याला एखादी दुर्घटना कळते तेव्हा तो मोठ्याने किंचाळतो. हे किंचाळणं सुद्धा रडणं आहे. नंतर तो आक्रोश करतो, दुसरं रडणं आहे. आणि तो आक्रोश दिवसनरात्र करू शकतो. आणि मग दिवसनरात्र आक्रोश करून त्याचा जेव्हा स्टॅमिना संपतो, त्याची सहनशीलता संपते, तेव्हा तो फक्त हुंदके टाकून रडत असतो. हे हुंदके टाकून रडणं सुद्धा एक रडण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आक्रोश करणे, किंचाळणे किंवा हुंदका देणे अशा 3 याच्यामध्ये शोक केला जातो. हे सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. याला म्हटलेलं आहे अशोकं, शोकरहित जीवन जगणे. सल्लसुत्तामध्ये याची माहिती आहे. 37 आहे वीरजं. वीरज, इथे सुद्धा शब्दाची फोड आहे वी अधिक रज. वी हा उपसर्ग आहे आणि रज म्हणजे धूळ. रज म्हणजे जमिनीवरची धूळ. आणि वीरज म्हणजे धूळ रहित. आणि धूळ रहित म्हणजेच निर्मळ. वीरज म्हणजे धूळ रहित किंवा निर्मळ. रज म्हणजे धूळ. आपल्याला माहित आहे रज शब्द जो आहे तो मराठीमध्ये सुद्धा प्रचलित आहे. रज म्हणजे धूळ. आणि तिकडे एक शब्द आहे आपल्यामध्ये प्रचलित झालेला, गोरज. आपल्याकडे काही पारंपरिक धर्माची जी लोक आहेत ते गोरज मुहूर्त असं लिहितात. लग्न जेव्हा लागतं तेव्हा म्हटलेलं असतं की आमच्याकडे गोरज मुहूर्तावर लग्न लागलं. मग गोरज हा शब्द कुठून आला? तर गोरज म्हणजे खेडेगावामध्ये ज्या गायी चरायला जातात दिवसभर, त्या संध्याकाळी जेव्हा घरी परततात आणि घरी परत असताना त्यांच्या पायाची जी धूळ उडते त्याला म्हटलेलं आहे गोरज. म्हणजे गोरज म्हणजे गायीच्या पायांची धूळ उडणारी वेळ, म्हणून त्याला गोरज असं म्हटलेलं आहे. गोरज म्हणजे रज म्हणजे धूळ आणि गो म्हणजे गायी. त्या गायी जेव्हा घराकडे परततात तेव्हा त्यांच्या पायाची धूळ उडते. ती वेळ असते संध्याकाळची, म्हणून तो संध्याकाळचा मुहूर्त म्हटलेला आहे आणि त्या मुहूर्ताला गोरज असं म्हटलेलं आहे. हे फक्त माहितीसाठी सांगतो आहे. मूळ शब्द इथे आहे वीरज. वीरज म्हणजे धूळ रहित म्हणजेच निर्मळ. आणि निर्मळ कशात राहिलं पाहिजे आपण? आपण केवळ शरीरामध्ये निर्मळ राहतो, पण बुद्ध म्हणतात की मनाने सुद्धा निर्मळ राहिलं पाहिजे. आपल्या मनावर कुठल्याही विकारांची धूळ बसता कामा नये. परंतु आपल्या मनावर असे लेप बसलेले आहेत. मग ते द्वेषाचे लेप आहेत, मोहाचे लेप आहेत, रागाचे लेप आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लेप आपल्या मनावर आहे. अहंकाराचा लेप आहे, दुःखाचा लेप आहे, आक्रोशाचा लेप आहे. असे वेगवेगळे लेप आपल्या मनावर आहेत. आणि मग आपलं मन त्याच्यामध्ये दबलेलं असल्यामुळे ते दूषित झालेलं असतं, निर्मळ राहत नाही. ते धूळरहित झालेलं असतं, त्याच्या धूळ सहज माखलेलं असतं. आणि मग बुद्धांचा धम्म जेव्हा तुम्ही आचरणात आणता तेव्हा हे बुद्धांचा धम्म हे एक एक लेप जे आहे ते लेप तासून तासून काढत असतो. तुमच्या मनात अहंकार असेल तर बुद्धाचा धम्म तुम्ही आत्मसात केला तर तो अहंकार तासून काढला जातो. तुमच्या मनात लोभ असेल तर तो लोभ तासून काढला जातो. तुमच्या मनात द्वेष असेल तर तो द्वेष तासून तासून काढला जातो. केव्हा? जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने धम्माचं आचरण कराल तेव्हा. आणि मग सगळे विकार जेव्हा असे काढले जातात तेव्हा खऱ्या अर्थाने मळ निर्मळ होतं, खऱ्या अर्थाने मळ धूळरहित होतं. त्याला म्हटलेलं आहे वीरज. नैतिक आचरण आपलं शुद्ध असलं पाहिजे. आपलं नैतिक अधिष्ठान शुद्ध असलं पाहिजे.
आणि खरं म्हणजे आपल्याला तर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बुद्धांचा फार मोठा नैतिक वारसा लाभलेला आहे, शुद्ध आचरणाचा वारसा लाभलेला आहे. आपण भगवान बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या जीवनाकडे जर बघितलं तर त्यांचं नैतिक अधिष्ठान जे आहे ते अतिशय उच्च प्रतीचं होतं. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये तुम्ही जर बघाल तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये हे नैतिक अधिष्ठान फार भक्कम होतं. त्यांच्याकडे कुणी असं बोट दाखवू शकत नव्हतं. लोक तर शोधत होते त्यांचे वीक पॉइंट, पण लोकांनाही त्यांच्या विरोधकांना ते सापडले नाही, कारण बाबासाहेबांचं अधिष्ठान, नैतिक अधिष्ठान अतिशय भक्कम होतं. आणि बुद्धांचं संपूर्ण जीवन तर हे अतिशय नीतिमान आहे, उच्च दर्जाचं नीतिमत्ता आहे. त्यांचं नैतिक अधिष्ठान सुद्धा अतिशय उच्च दर्जाचं होतं. म्हणून देवदत्ताने त्यांचा हत्येचा अनेक वेळा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावर नालागिरी नावाचा हत्ती सोडला, त्यांच्या अंगावर मोठा दगड टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारण्यासाठी मारेकरी सुद्धा पाठवले, परंतु तरीही बुद्ध त्या सर्वातून वाचले. याचं कारण नैतिक अधिष्ठान. आणि म्हणून नैतिक अधिष्ठान ज्याचं भक्कम आहे तो मनुष्य निश्चितचपणे सुखाचं आयुष्य जगू शकतो. हे सुद्धा एक कुशल आहे, हे सुद्धा एक कुशल कर्म आहे. अशा अर्थाने वीरज या शब्दाचा मोठा अर्थ आहे. आणि शेवटचा आता मंगल आपण घेणार आहोत, खेमंग. खेमंग म्हणजे शांत. जो कुशल कर्म करत असतो तो नेहमीच निर्भय असतो, शांत असतो. जो शांत स्वभावाचा असतो तो चरित्र संपन्न असतो. म्हणून नेहमीच शांत आणि संयमशील आपण असलं पाहिजे. या अर्थाने खेमंग म्हटलेलं आहे. खेमंग म्हणजे शांत, क्षमाशील. इथपर्यंत आपले 38 मंगल पूर्ण झालेले आहेत. आणि मग या 38 मंगलांचा संपूर्ण जो सार आहे तो या शेवटच्या गाथामध्ये आहे. आणि ती गाथा अशी आहे, एता दिसानी कत्वानं सब्बथं पराजिता सब्बथं सोत्थी गच्छन्ति तं तेसं मंगलमुत्तमं. या सगळ्या गाथांचा जो सार आहे तो याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि म्हटलेला आहे, एता दिसानी. एता दिसानी अशा प्रकारे, एतं म्हणजे असे आणि एता म्हणजे अशा प्रकारे, एता दिसानी अशा प्रकारे. एता दिसानी कत्वानं, कत्वानं कार्य करून, कुशल कर्म करून. एता दिसानी कत्वानं अशा प्रकारे कुशल कर्म करून काय होतं, सब्बथं पराजिता. इथे म हा सर्ग लागलेला असल्यामुळे ती संधी झालेली आहे. सब्बथ अधिक अपराजिता. मूळ शब्द आहे अपराजित, परंतु इथे त्याची संधी झालेली आहे आणि संधी झालेली असल्यामुळे अच्या ऐवजी तिथे म आलेला आहे. सब्बथ म पराजिता असा शब्द आहे तो. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तो त्याच पद्धतीने आलेला आहे. सब्बथ अधिक अपराजिता. मूळ शब्द आहे अपराजिता आणि सब्बथ अधिक अपराजिता. सब्बथ सर्व ठिकाणी. इथे मूळ शब्द आहे सब्ब आणि त्याला थ हा प्रत्यय लागलेला आहे. सब्ब शब्दाला अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे प्रत्यय लागलेले आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की सब्ब अधिक थ, जेव्हा थ हा प्रत्यय लागतो तेव्हा तो वेळ दर्शवत असतो. लिहून घ्या वाटल्यास. शेवटचा आहे आता. जेव्हा थ हा प्रत्यय लागतो तेव्हा वेळ दर्शविला जातो, म्हणून लिहा सब्बथ म्हणजे वेळ. नंतर दुसरा आहे सब्बदा. सब्बदा म्हणजे सर्व ठिकाणी. दा शब्द लागला की ते ठिकाण दाखवतं, स्थळ दाखवतं. पुढचा शब्द आहे तो सब्बधा. ध धनुष्याचा लागला तर तो संख्या दाखवत असतो. आपण जसं एकदा, दोनदा, तीनदा असं म्हणत असतो, तसं पालीमध्ये धा प्रत्यय लागला की संख्या दाखवतो. म्हणून एक शब्द आहे सब्बधा. सब्बथा, सब्बदा, सब्बधा असे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या प्रत्ययानुसार येत असतात. सब्बधा जिथे लागतो तिथे संख्या दाखवली जाते. आणि शेवटचा आहे सब्बेसो. सो प्रत्यय लागला की त्या ठिकाणी सर्व प्रकार दाखवले जातात. सब्बेसो, सो लागला की प्रकार दाखवले जातात. म्हणून सब्बदा, सब्बथा, सब्बधा आणि सब्बेसो असे वेगवेगळे अर्थ या सब्बदाच्या निमित्ताने आहे.
आणि शेवटचं आहे अपराजिता, म्हणजे अपराजित राहतात. सब्बथं सोत्थी गच्छन्ति, सब्थी कल्याण साधतात, सोत्थी कल्याण साधतात. सब्बथं सोत्थी गच्छन्ति जातात. तं तेसं मंगलमुत्तमं, तं म्हणजे ते म्हणजे ते लोक, आणि तेसंग म्हणजे त्यांचे मंगल होते. सब्बथं सोत्थी गच्छन्ति तं तेसं मंगलमुत्तमं. अशा प्रकारे कार्य करून सर्व ठिकाणी जे अपराजित राहतात त्यांचं सतत कल्याण होते, असा त्याचा अर्थ आहे. जे शेवटचं पद आहे त्याचा अनुवाद आहे, अशा प्रकारे लिहून घ्या वाटल्यास. अशा प्रकारे 38 मंगलानुसार आचरण करणारे, अशा प्रकारे 38 मंगलानुसार आचरण करणारे सतत अपराजित राहतात. सतत अपराजित राहतात. सुख प्राप्त करून निर्वाण पदाकडे मार्गस्थ होतात. सुख प्राप्त करून निर्वाण पदाकडे मार्गस्थ होतात. आणि त्यांचे कल्याण होते. सोत्थी गच्छन्ति, आणि त्यांचे कल्याण होते. सोत्थी म्हणजे कल्याण साधतात आणि त्यांचे कल्याण होते. तं तेसं मंगलमुत्तमंती, तसे आपणा सर्वांचे उत्तम मंगल होवो. आणि या महामंगल सूत्राचा अभ्यास करून आपणा सर्वांचे सुद्धा मंगल हो, अशी मी कामना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. साधू साधू साधू. ओके ओके, धन्यवाद जय धन्यवाद. जय भीम अशा सर. प्रकारे हे महामंगल सूत्र आहे, आणि याच्यानंतर पुन्हा तुम्हाला पराभव सूत्र पण आहे. तर पुढच्या वेळेस सरांनी जर वेळ दिला तर आपण पराभव सूत्र घेणार आहोत, आणि मग शेवटच्या लेक्चरमध्ये आपण पराभव सूत्र आणि महामंगल सूत्र यांची तुलनात्मक मांडणी करणार आहोत. जशी आपण काय केलेलं आहे की चित्तवग्गाची आणि अपमाद वग्गाची तुलनात्मक मांडणी करून सांगितलेली आहे, त्याच पद्धतीची मांडणी आपण पराभव सूत्र आणि महामंगल सूत्र यांची तुलनात्मक मांडणी जी आपल्याला परीक्षेला येत असते ती करणार आहोत. परंतु सरांनी जर मला उद्या वेळ दिला तर मग आपण पराभव सूत्र घेऊ, किंवा त्यांचा व्याकरणाचा जर अपुरा अभ्यास राहिला असेल तर मग ते घेतील, आणि वेळ दिला मला जेव्हा मिळेल तेव्हा मग आपण पुढच्या तासाला पराभव सूत्राचा अभ्यास सुरू करू. तेव्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. या महामंगल सूत्राच्या प्रभावाने आपणा सर्वांचं कल्याण हो, अशी अपेक्षा करतो. मंगल मैत्री करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.